नवी मुंबई शहराच्या राजकारणात काही नावे केवळ पदांमुळे ओळखली जात नाहीत, तर त्यांची ओळख निर्माण होते ती त्यांच्या निष्ठेमुळे, संघर्षामुळे आणि जनतेसाठी केलेल्या कामामुळे. अशाच नेतृत्वाचे नाव म्हणजे नवी मुंबईचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत. भाजपासोबत सुरुवातीपासून एकनिष्ठ राहत ज्या काळात पक्ष उभा करणं हेच मोठे आव्हान होते, त्या काळात त्यांनी स्वतःच्या खांद्यावर भाजपची धुरा पेलली आणि नवी मुंबईत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवत त्याला एक मजबूत, संघटित रूप दिले. आज भाजप नवी मुंबईत एक सशक्त राजकीय शक्ती म्हणून उभी आहे. पण यामागे अनेक वर्षांचा संघर्ष, संयम आणि सातत्य दडलेले आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी जेव्हा कुणीही पुढे येण्यास तयार नव्हते, तेव्हा रामचंद्र घरत यांनी धाडस दाखवले. केवळ 200 मतदारांना सोबत घेऊन त्यांनी भाजपची शाखा सुरू केली. त्या छोट्याशा सुरुवातीपासून सुरू झालेली ही प्रक्रिया आज हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांपर्यंत पोहोचली आहे. हा प्रवास सहज नव्हता, पण त्यांनी कधीही माघार घेतली नाही. नगरसेवक, गटनेते आणि जिल्हाध्यक्ष या विविध जबाबदाऱ्या सांभाळताना रामचंद्र घरत यांनी नेहमीच महापालिकेच्या सभागृहात जनतेचे प्रश्न ठामपणे मांडले. पाणी, रस्ते, नागरी सुविधा, तुर्भे गावाचा सर्वांगीण विकास अशा अनेक विषयांवर त्यांनी निर्भीड भूमिका घेतली. राजकारण म्हणजे केवळ आरोप प्रत्यारोप नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांसाठी लढणं हेच त्यांचे धोरण राहिले आहे. रामचंद्र घरत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात. पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक जनसंपर्क कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी आपल्या प्रभागामध्ये सातत्यानं केली आहे. मन की बात सारखा कार्यक्रम असो किंवा केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम असोत, ते हे सर्व कार्यक्रम आवर्जून राबवत असून मोदींच्या विचारधारेचा संदेश थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम ते प्रामाणिकपणे करत आले आहेत. तुर्भे गावाचा विकास हा रामचंद्र घरत यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू ठरला आहे. जेव्हा तुर्भे गावात नवी मुंबई महानगरपालिकेचे एकही सभागृह उपलब्ध नव्हते, त्या काळात त्यांनी राम तनु माता सभागृह नागरिकांसाठी सुरू केले. हे सभागृह लग्न, साखरपुडा, बारसं तसेच ज्येष्ठ नागरिकांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले. याचबरोबर हळदी कुंकू, तुर्भे महोत्सव, जलपूजन यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांना नवे बळ दिले. या सर्व कामांमुळे तुर्भे गावाचा खऱ्या अर्थानं कायापालट झाला. कोविड सारख्या अभूतपूर्व संकटाच्या काळातही रामचंद्र घरत यांनी राजकारणाच्या चौकटीत न अडकता माणुसकीला प्राधान्य दिले. रस्त्यावर उतरून त्यांनी गरजूंना सातत्यानं मदत केली. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आणि संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी ते नेहमी उपलब्ध राहिले. अशा कठीण काळात त्यांचे कार्य केवळ राजकीय नव्हते, तर ते सामाजिक बांधिलकीचे प्रतीक होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्ष संघटन मजबूत केले, कार्यकर्त्यांना सोबत घेतले आणि कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवत सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं ही त्यांची ओळख आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी आयुष्य वाहणारे नेतृत्व म्हणून रामचंद्र घरत यांची प्रतिमा नवी मुंबईत दृढ झाली आहे. आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईला अशाच अनुभवी, निष्ठावंत आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. ज्यांनी पक्ष उभा केला, ज्यांनी गावाचा कायापालट केला आणि ज्यांनी संकटात जनतेला साथ दिली, असे नेतृत्व म्हणजे रामचंद्र घरत. पदापेक्षा जनतेला महत्त्व देणारे, राजकारणाला सेवाभावाची जोड देणारे आणि भविष्याकडे विकासाच्या नजरेनं पाहणारे हे नेतृत्व नवी मुंबईच्या राजकीय प्रवासात एक महत्त्वाचा अध्याय ठरले आहे. आपकी आवाज
आपकी खबर। जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।